या ठिकाणी अभंग जो निवडलेला आहेत, महाराज म्हणतात ज्यांच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा वास करतो त्यांची मला संगती घडावी. आजच्या अभंगामध्ये मागणी आहेत, मागावं आपल्याला तो अधिकार आहे म्हणून मागता येतं. आपल्याला 8 दिवस सेवा केली आणि ते सेवेच्या मोबदल्यामध्ये आपल्याला आज देवाकडे मागायचं आहे. देवाकडेच मागितलं पाहिजे. या ठिकाणी संसारामध्ये आपल्याला काय मिळणार आहे आणि ज्या वस्तू संसारामध्ये मिळतात त्या देवाकडे का मागाव्या? ज्या वस्तू आपल्या संसारामध्ये मिळतात ते देवाकडे मागायची गरज नाही ना, ते आपल्याला इथं प्राप्त होऊ शकतात, आहे की नाही? ज्या वस्तू इथं मिळत नाही ती आपल्या त्या देवाला आपण ती मागितली पाहिजे. उदाहरणार्थ एखादा मनुष्य फिरायला गेला जम्मू काश्मीरला. जम्मू काश्मीरला गेल्यानंतर तिथं त्याला विचारलं काय काय पाहिलं, त्याने सांगितलं तिथं बरंच काय पाहिलं. सफरचंदाचे बाग पाहिले, तिथं मोठमोठे उंच झाडं पाहिले, तिथं परिमळ पाहिला, तिथं काहीच काही पाहिलं. मग सांगितलं आता तिथं जायचं सुद्धा आता अवघड झालं थोडंसं. आपण पाठीमागे हल्ला झाला पाहिला. म्हटलं तिथं गेल्यानंतर तू तिथून काय आणलं? आता तिथं गेल्यानंतर मनुष्य पहिलं काय आणलं ती विचारतो. काय आणलं? म्हटले तिथं गेलं मी 3 किलो कांदे 2 किलो बटाटे आणले. काय आणलं? मग आता कांदे बटाटे इकडे भेटत नाही, इकडे सडून चालले, त्याला भाव नाही. तर जे मिळत नाही ते आणलं पाहिजे. तिथं गेल्यानंतर तिथं उलांचे कपडे, गरम श्वाल, तक्के तिथं भेटतात. त्या ठिकाणी केशरांचे मळे आहेत, त्या ठिकाणी अक्रोड आहेत, त्या ठिकाणी गांजा सुद्धा आहे, पण गांजा नाही आणायचं बरं का. जे मिळत नाही ते इथं मिळत नाही ते आणायचंय. पंढरपूरला गेलो आपण, तिथं गेल्यानंतर आपण दर्शन घेतलं. तिथून लोक काय आणतात? कोणी त्या घांगरमळे आणतात, कोणी गिळे आणतात, कोणी पोळपाट आणतात. ती तिथून आणायची गोष्ट. इथं मिळत नाही का ते? तिथून फुटू आणा, देवाचे फुटू आणा, त्या ठिकाणी देवाचा प्रसाद आणा, त्या ठिकाणी मृदंग आणा, टाळ आणा. तुम्हाला जे इथं मिळत नाही ते तिथून आणा. आता अण्णा वृंदावनला गेले होते, त्यांनी तिथून ते चंदनाचे लावण्याकरता दिला आम्हाला. म्हणजे जे मिळत नाही आपल्याला इथं ते आणलं पाहिजे. संसारामध्ये आपल्याला मिळत नाही का? संसारामध्ये मुख्य ज्या गरजा आहेत, काय काय गरजा आहेत आपल्या बघा. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर, आहे की नाही? या संसारामध्ये गरज आहे. म्हणजे वरच्या 2 सोडून द्या. आदित्य महाराज वरच्या 2 सोडून द्या. अन्न, वस्त्र, निवारा. तुकाराम महाराज म्हणतात निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा. आपल्याला पोटापुरतं अन्न आहेत, बस झालं. राहायला झोपडी आहेत, म्हणजे काय लई मोठा बंगला पाहिजे, महाल पाहिजे याची गरज नाही देवाला. कोपी गुहा, कोपी जरी असले तरी चालते. फक्त त्याच्यात महत्वाचं काय आहे? कोठेही चित्ताशी नसावे बंधन. फक्त बंधन नसावं, कुठंही राहा. मग संसारामध्ये मिळतं. संसारामध्ये तुम्हाला भाग्य जर अनुकूल असेल तर ज्ञानोबा सांगतात भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि मिसे समृद्धी जात अपैसे घररी गे. अहो भाग्य असेल तुम्हाला तर सगळं काही मिळतं तुम्हाला. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. ज्ञानोबा सांगतात अदृष्ट झाली या उदासू पालटे श्रीमंताचा विलासू. प्रारब्ध अनुकूल असेल प्रयत्न केले सगळं मिळेल. प्रारब्ध प्रतिकूल असेल प्रयत्न नाही केले तर हाय ते निघून जाईल. अदृष्ट झाली या उदासू पालटे श्रीमंताचा विलासू. मग संसारामध्ये ज्या गोष्टी मिळतात त्या देवाकडे मागायच्या नाही. देवाकडे काय मागायचं? तो देव आहे महाराज. देण्याकरता राजा प्रसन्न झाला आणि त्याच्याकडे काय मागतो? प्रसन्न कोण आहेत? राजा आहे. देव कोण आहेत? ब्रीद ज्याचे जगदानी. जगदानी ज्याचं ब्रीद आहे, जो जगाला दान देण्याकरता उभा आहे. जेने हा जीव दिला दान, जेने जीव आम्हाला दान दिलेला आहे असा परमात्मा देण्याकरता आहे. तो म्हणतो घ्या तुम्ही, मागा महाराज. पण आपलं मागणं म्हणजे आज्ञामूलक आहे. आज्ञांमुळे आपण देवाकडे संसाराबद्दल मागतो. आणि म्हणून या ठिकाणी देवाकडे मागताना या ठिकाणी मागणारा हा हुशार पाहिजे. मागणारा हुशार पाहिजे. आता मागणारेचे बरेच काही काही प्रकार आहे. मागणारे काही काही इतके हुशार असतात, काही काही इतके पावलट असतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं हित आहे का अहित आहे हे पाहत नाही असे काही मागणारे. काही असं मागतात की आपलं म्हणजे आपलं नुकसान झालं चालेल पण दुसऱ्याचा फायदा होऊन द्यायचा नाही. काही काही असे मागणे म्हणजे स्वतःचाही हित नाही
आणि दुसऱ्याचं हित नाही. विठ्ठल आपलंही हित नाही. बघा, एक जण मागायला गेला भगवान परमात्म्याकडे, भगवान महादेवाचं ध्यान केलं, तपश्चर्या केली, भगवान प्रसन्न झाले महादेव त्याला. आणि प्रसन्न झाल्यानंतर त्याला सांगितलं, माग तुला काय मागायचं, मी तुझ्यावर प्रसन्न आहेत. कारण भगवान शिव म्हणजे शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. भोळा दैवत आहेत, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. माग म्हणले काय मागायचं. यांनी सांगितलं, देवा मला जर द्यायचं असेल तर एकच द्या, मला जीवनात असं काही द्या ते कधी संपलंच नाही पाहिजे. काय द्या अण्णा, काय द्या, कधी संपलंच नाही पाहिजे संजीव भाऊ. मग त्याला भगवान शिवाने सांगितलं, पिंड जी आहेत ना, या पिंडीवर तांदूळ आहेत, रक्ते साहेब ते तांदूळ घे म्हणले, जा म्हणले तांदूळ घे. घेतले ते तांदूळ धुडक्यात टाकले, पुन्हा त्या पिंडीवर तांदूळ, याला वाटलं हे घ्यावे, पुन्हा ते धुडक्यात टाकले, पुन्हा त्याच्यावर तांदूळ. असं करता करता ते 2-4 पाहिल्याचं तयार झालं. ते म्हटले आता हे पहिलं घरी टाकून येऊ, पहिलं हे घरी टाकून येऊ, मग दुसरं न्यायला येऊ. मग त्याने गठोडा डोक्यावर घेतला आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर बराच लांब, इथून तर पार रक्तेवस्तीपर्यंत त्याला चालत जायचं होतं. चक्कर मोठा होता, पलीकडून जायचं होतं, ताण लागली. घरी गेल्यानंतर आवाज दिला बायकोला, अरे पाणी आण प्यायला. तिने पाणी आणलं, तिथून प्यायला. आता तो तांब्याच्या हातात दिला, याने तो तांब्या तोंडाला लावला, पण तो तांब्या तोंडाला लावला तर ना ते पाणी संपना. तोंडाला पाणी लावलं, ते पाणी तांब्यातलं संपना. पाणी पिऊन 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 मेला ना तो. कधी न संपणारी वरदान आहे, कधी न संपणार, मेला तो. आता मेल्यानंतर त्या ठिकाणी गावकऱ्यांनी विचार केला, म्हटले आता याची अंत्ययात्रा काढायची म्हटले. आणि म्हणून 4 खांदेकरी तयार झाले. 4 खांदेकरी तयार झालं, याचं प्रेत बांधलं, ते सुतळी ते सर्व साहित्य तयार असतं ते बांधलं. ते बांधल्यानंतर याला उचललं. आता पुढं प्रकार काय कळला पा भरत भाऊ, उचलल्यानंतर दुसरं प्रेत पुन्हा तयारच आहे, कारण कधी न संपणार वर आहे. आता ही प्रेत पहिलं याची विल्हेवाट लावून म्हटले, मग दुसरं प्रेत पाहू, याचं दुसरं नेऊ म्हटले. त्यांना काय माहिती यानं काय मागेले, जाऊ म्हटलं पहिले याची विल्हेवाट लावू. त्याला नेलं, सरण रसला, सरणावर ठेवलं, आणि सरणावर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी त्याला अग्नी दिला. आता पण ज्यावेळेला त्याला खांद्यावरून उतरवलं, इथं महत्वाचा मुद्दा आहे, खांद्यावरून उतरवलं तेव्हा प्रत्येकाच्या खांद्यावर एक एक प्रेत तयार झाला. कारण कधी न संपणारा असं मागणं काय, त्याच्यामध्ये त्याचं हित आहे का, काही फायदा आहे का. पण मागताना त्या ठिकाणी अज्ञान आहे. काही मागतात त्यामध्ये आपला स्वार्थही, आपलंही हित नाही आणि दुसऱ्याचं हित नाही. महाराज, दुसऱ्याचं स्वार्थू स्वाधितानं पाहे पराचे हित ज्ञानोबाला सांगतात. म्हणजे आपला स्वार्थ, आपली बिडी पेटत असेल, त्याची दाढी जळली तरी, आता दाढी ठेवीत नाही म्हणून बरं आहे, दाढी जळाली तरी चालेल, पण स्वार्थू साधितानं पाहे पराचे हित. दोघ जण साधना करत होते, 2 जण, आणि दोघंही एकाच शिवाची ध्यान करतायत. पण एक जण मंदिरात बसला, एक जण बाहेर बसला. दोघांचंही ध्यान भगवान परमात्म्याला प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर आले, अरे काय पाहिजे तुम्हाला, कशा करता एवढा 8 तास चालला, कशा करता साधना झाली. सांगितलं, देवा आमची काय मागणी आहे, इच्छा आहे. गेले भगवान परमात्मा, जो बाहेर बसला त्याला म्हटले, सांग तुला काय पाहिजे. त्याने सांगितलं, देवा पहिलं जो मधी बसलेला आहे त्याला देऊन या, मग मी मागतो म्हटले. भगवान महादेव मधी गेले, त्याला सांगितलं, काय पाहिजे बघता तुला, पास सांग मला, तुझ्याकरता वरदान येण्याकरता मी आवर्जून आलो आहे. त्याने सांगितलं, देवा जो बाहेर बसला आहे ना त्याला पहिलं वर द्या. भगवान महादेव पुन्हा बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर त्याला सांगितलं, काय पाहिजे तुला सांग म्हटले, नाही तर मी चालू निघून. त्याने सांगितलं, देवा द्यायचं जर असेल ना मला, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल ना. आता त्याला माहिती आहे, आपण जरा मागितलं तर आपल्यापेक्षा 8 डबल मागणार आहे, कारण ते 2 शेजारी होते. आता त्याने विचार केला, आपल्यापेक्षा 8 डबल मागणार आहे. तो म्हटला, देवा माझा 1 हात, 1 पाय, 1 डोळा निकामी होऊ द्या म्हटले. भगवान महादेव म्हटले, तथास्तु. गेला 1 हात गेला, 1 हात पाय गेला, 1 डोळा गेला, 1 कान गेला, 1 नाक गेलं. नाक एकच असतं. गेला महाराज मध्ये, भगवान महादेव मध्ये गेले. आणि मध्ये गेल्यानंतर सांगितलं, तुला काय पाहिजे म्हटले. देवा त्या बाहेरच्या भक्ताला वर दिला का म्हटले, हो दिला. त्यानं काय दिला तिने विचारलं. मग मला तुला काय पाहिजे. देवाने सांगितलं,
काय पाहिजे तो म्हटला देवा त्याला जे दिलं राजू त्याला जे दिलं त्याच्या डबल मला द्या. आता त्याच्या डबल याचं काय काय गेलं आता दोन्ही हात गेले, दोन्ही पाय गेले, दोन्ही कान गेले. म्हणजे त्याच्या मागण्यामध्ये स्वतःचाही स्वार्थ नाही, दुसऱ्याचा अज्ञानमूलक मागणी. मागणारा कसा पाहिजे या ठिकाणी हुशार पाहिजे. संत महात्मे हुशार आहेत, मागणी पर अभंगाचं पूर्ण एक प्रकरण आहे. पण मागतात काय? एक मागणी ऋषिकेशी चित्त द्यावे सांगतो वचनाशी, मज अंतर तुझ्या चरणाशी न पडे ऐशी कृपा करी. मागणी अभंग खूप सांगता येईल. मागणी एवढी आहे. देवा आता ईसा करी उपकार देहाचा विसर, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मागतात महाराज वेगवेगळ्या प्रकारे मागतात, पण जरी मागत असले तरी काय मागतात? देवाविषयी मागतात. म्हणून मागणारा कसं पाहिजे? एक उदाहरण सांगत असतात. एक आंधळा मनुष्य आहे आणि त्या आंधळ्याला देव प्रसन्न झाला. त्याने सांगितलं देवाने काय पाहिजे? तो म्हणला देवा मला माझ्या नातवाच्या डोक्यावर छत्री धरलेली पाहिजे मला. देव म्हटला एवढं फिरलो पण असा भक्त काही मला भेटला नाही. याच्या नातवाच्या डोक्यावर छत्र पाहायचं म्हणजे पहिलं याला डोळे द्यावं लागेल. संदीप भाऊ याला डोळे द्यावं लागेल आणि याला डोळे दिल्यानंतर सिद्धार्थ महाराज त्याचं लग्न करावं लागेल, आहे की नाही? लग्न केल्यानंतर पुन्हा त्यालाही मुलगा द्यावा लागेल आणि त्याला मुलगा दिल्यानंतर त्या ठिकाणी राजछत्र पाहण्याकरता त्याला संपत्ती ऐश्वर्य संपन्न करावं लागेल. तेव्हा हे शक्य होईल. म्हटले वा रे पट्ट्या विठाला. अज्ञानमूलक मागणी आहे आपली, पण संतांची मागणी अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मजते तयाची संगती, मजते तयाची संगती, मजते तयाची संगती, मजते तयाची संगती. भगवी कमळापती, भगवी कमळापती, भगवी कमळापती, भगवी कमळापती, अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती. संगतीच मागतात महाराज, पण ज्याच्या चित्तात देव आहे त्याची संगती मागतात. आता महाराज कोणत्या देवाची संगती मागतात? देव किती आहे? किती आहे? 33 कोटी. देव एकच आहेत. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोय. देव एकच आहे. कशावरून? साधू संतांचे प्रमाण आहेत अनेक. निळोबाऱ्यांचे अनेक कवळणीमध्ये निळोबाऱ्या सांगतात, एकले न कंठेची मनोनिया येणे, केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 महाभूते भौतिक भिन्ने भिन्ने हो. एकले न कंठेची मनोनिया येणे म्हणजे एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्याने काय केलं? केले निर्माण. आणखी महाराज सांगतात, एकी एकपणाचा घेऊन या त्रास, झाला नानाकार स्वरूपे बहुवच. आणखीन गवळणीमध्ये वर्णनकार, एकी एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होनिया ठेला. म्हणजे तो एक परमात्मा आहे. एक परमात्मा आहे. त्याचे रूप वेगवेगळे असतील पण देव किती आहेत?
अनंत रूपे अनंत वेश देखिले म्या त्यासी बापर कुमादेवर पुन्हा बाणली बापर कुमादेवर पुन्हा बाणली अनंत रूपे अनंत वेश देखिले म्या त्यासी बापर कुमादेवर पुन्हा बाणली अनंत रूपामध्ये तू जरी राहत असला तरी देव असताना एकच आहेत. 33 प्रकार आहेत. पण या ठिकाणी जो देव आहेत एक धरीला चित्ती आणि आम्ही रखुमाईचा तो एक असणार परमात्मा. त्याची संगती आम्हाला घडावी. आता इथं मला असं म्हणायचंय, तुकाराम महाराज काही ठिकाणी म्हणतात संघ हा वाईट आहे. महाराजांचेच प्रमाण आहेत. अनेक बुद्धीचे तरंग अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालट तिरंग धरू जाता संग. संघ म्हणजे संघ वाईट आहे. महाराज म्हणतात संघ कसा आहे तो कोणताही असो मग तो कसा आहे वाईट आहे. संघ म्हणून संघ वर जावा म्हणजे संघ चुकीचा आहे. संघ दुःखाला कारण आहेत वाईट आहेत. मग या ठिकाणी सांगतात तर खरं संगती करायला. ज्ञानेश्वरीचा दुसऱ्या अध्यायामध्ये महाराज सांगतात की सत्वा संजयते ज्ञान कामात क्रोधो भिजायते क्रोधात भवती समोह समोहात स्मृती विप्रमः संगात संजयते काम. म्हणजे जिथं काम आला तिथं काय येतो क्रोध येतो. जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीच आला क्रोधी असे ठेविला समोह जाणे. मग काम आला की क्रोध येतो. क्रोध आला की मोह येतो. म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना. मग तो प्रौढ झाली त्रिभुवना पुरुषके. ज्ञानोबाला सांगतात जसं अर्जुना अग्नी आहे म्हटलं अग्नी तो जैस म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना. म्हणजे एखादी कडबा काही कडबा म्हणजे आपण एकाच भागातले चारा. मग त्या चाऱ्याची एक पेंढी आहे. कशाची चाऱ्याची. मग ती पेंढी एक पेंढी जाळण्याकरता किती काड्या लागतील एक कडी लागत. 2 पेंड्या जाळण्याकरता 10 पेंड्या जाळण्याकरता एकच कडी लागत. जरा मोठी वळ ही रचलेली असली मोठी चाऱ्याची तर तिला पेटवण्याकरता एकच. ज्ञानोबाला सांगतात तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. किती एक गवताची एक फक्त काडीची पेटी पेटवण्याकरता पुरेशी आहे. म्हणून तृण अग्नी मेळेस या ठिकाणी महाराज एक ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना म्हणजे अग्नी तो प्रौढ झाली त्रिभुवना पुरुषके. मग कैसे विषया मग कैसे देवाचे ध्यान. या ठिकाणी मग या इंद्रियांना साधू संतांनी काय केलं आपल्या अधीन केलंय. का कुर्मजिया परी उवाईला अवयव पसरी नातरी इच्छावशी आवरी आपुले आपण तैशी इंद्रियापैती होती जयाचे म्हणितले करती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातळी असे. ज्याचे इंद्रिय ऐकतात आपण म्हणू तसं करतात ते खरे स्थितबद्ध पुरुष आहेत. ते खरे संत आहेत. आणि ते म्हणजे नारायणगिरीजी महाराज आहेत. महाराजांचं शरीराला काय अवस्था आहे शरीराची काय पीडा आहे शरीराला कधीच महाराजांनी पाहिलं नाही. पायाला महाराजांना बेंड झालेलं होतं. महाराज ते पाण्यात पाय घालायचे स्वच्छ करायचे. महाराज जखम वाढेल ती
त्याच्यामध्ये जखम वाढेल, तुम्ही पाण्यात घालू नका. पण महाराज वैद्य एक पंढरीराव, आमचा वैद्य कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहेत. ही अवस्था त्यांची आहे. आणि म्हणून यद्यदा चरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना हा से प्रमाणम कुरुते लोकस्ततनु वर्तते. त्यांच्याप्रमाणे आपण सुद्धा केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आपण सुद्धा त्यांचं आचरण केलं पाहिजे. वास्तविक त्यांना पूजा करायची गरज नव्हती, त्यांना साधना करायची गरज नव्हती. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही, त्यांना गरज नव्हती. पण महाराज 12 जरी वाजले तरी महाराज पूजा करायचे. महाराज पूजा केल्याशिवाय कार्यक्रमाला जात नव्हते. एक बावळट एकदम म्हणजे महाराज एवढं लेट आंघोळ करत्या. अरे बाबा, त्यांना गरजच नाही त्याची करायची काही. ज्यांची अवस्था ही झालेली आहेत न असो ऐसा कोठे आठवची नाही. मला सांगायचं काय की संघ हा सर्वथैव त्याज्य हा. मग संघ या ठिकाणी महाराज सांगतात की संघ हा वाईटही आहे, आणि महाराज या ठिकाणी सांगतात संघ ती करायला सांगतात. मग नेमकं इथं करायचं काय? ज्या वेळेला 2 बाजूने बोलल्या जातं, ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगता अर्जुनाला, जायसी चत्कर्मणस्ते मता बुद्धिरी जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. देवा म्हणे ऐका, अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिशिले कमळापती. देवा तुमचं ऐकलं मी. तुम्ही सांगतात की ये तर कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. म्हणजे तू दोन्ही मार्गाने सांगतो, कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी तरी माते केवे श्रीहरी मनसी संग्राम करी. मग मला सांगतो युद्धही कर, एकीकडे सांगतो या 2 आम्ही कसं वागावं? देवा तू ऐसे बोलावे नेनती आम्ही काय करावे? म्हणजे ज्या वेळेला दोन्ही बाजूने बोलल्या जातं नेमकं कोणता मार्ग आचरण करायचा, तर त्यावेळेला त्याला कोणत्या मार्गाने जायचं, त्याला एक शब्द आहे विरोध, आणि दुसरा एक विरोधाभास. काय विरोध म्हणजे काय माहिती आहे का? समजा वैजापूरची धनगरवाडीची मुलगी वैजापूरला दिली, धनगरवाडीच नको, श्रामपूरची दिली मुलगी. कुठं दिली? वैजापूरला दिली. आता ती वैजापूरचं वऱ्हाड नवरदेव सगळी मंडळी त्या ठिकाणी आल्यानंतर आता जुन्या काळाचा प्रसंग आहे. तेव्हा काय असे मंगल कार्य नव्हते, तेव्हा काय सुविधा नव्हत्या. तेव्हाचे लग्न म्हणजे कसे? शाळेमध्ये लग्न. कुठं? त्यांना ते जानूस घर दिलं जायचं, काय म्हणतात जानूस घर, आणि तिथं त्या पाहुण्यांनी उतरायचं. आता त्या सर्व मंडळी आल्यानंतर त्यांना एक खोली त्या लोकांनी दिली, आणि ती खोली दिल्यानंतर एक वेळेला ते सर्व वऱ्हाडी त्या नवरदेवाच्या बापाकडे आले. म्हटले काय? म्हटले तुम्ही आम्हाला एवढं आमंत्रण दिलं, लग्नाला यायला सांगितलं, तुम्ही आम्हाला बोलावलं, आम्ही लग्नाला आलो, पण इथं आल्यानंतर आमची काय व्यवस्था येईल? म्हटले काय झालं? अरे म्हटले सगळ्या खोलीत अंधार आहेत, लाईट नाही, त्याच्यामध्ये सगळी घाण साचलेत, अशा ही व्यवस्था असते म्हटले आमची. आता त्या वऱ्हाडाने ताव कोणावर मारला? नवरदेवाच्या बापावर, म्हणजे वर बापावर. आता त्या वऱ्हाडाने ताव मारला वर बापावर, त्या वर बापाने ताव मारला ह्या वर बापावर. तो गेला त्याच्याकडे. म्हटलं का हो? म्हटले पाहुणे, आमचे पाहुणे आले, त्या तुम्ही त्यांना राहण्याकरता जी खोली दिली त्या खोलीमध्ये सगळा अंधार आहे म्हटले, सगळा कचरा आहे, त्याच्यामध्ये सगळी घाण साचले, ही व्यवस्था असते कुठली? आता त्यालाही याने त्याच्यावर ताव मारल्यानंतर वऱ्हाडीने याच्यावर ताव मारला ह्या वर बापावर, या वर बापाने त्या वर बापावर. मग आता ह्या वर बापावर कोणावर ताव मारायचा? त्याचा एक नोकर होता, तो त्या नोकराला आणि आवाज दिला, अरे राम्या इकडे. म्हटले तो आला, धावतच आला. आल्यानंतर त्याने सांगितलं काय झालं मालक? म्हटले अहो अरे त्या पाहुण्याला जी 4 नंबरची रूम दिली त्या रूममध्ये सगळा अंधार आहेत, सगळं घाण आहेत, कचरा आहेत. म्हटले तुला साफ करता नाही का? व्यवस्थित त्यांचं देखभाल करता आली नाही का? त्यालाही असा राग आला. त्याने कंदील घेतला. काय घेतलं? कंदील घेतला, आणि कंदील घेऊन तो गेला कोणत्या रूममध्ये? 4 नंबरच्या रूममध्ये. आणि कंदील घेतला, कंदील घेऊन अंधार कुठे कोपऱ्यात, कोणत्या कोपऱ्यात अंधार आहे पाहू राहिला तो. सगळी खोली शोधली, अंधार शोधला, पण तो अंधार काही सापडला नाही. आला वापस पुन्हा. आता ऐका, त्याला असा राग आला. मालक काय? म्हटले ते पाहुणे मूर्ख आहेत, त्यांना अक्कल नाही, काही पाहुण्याला काही कळतं का? म्हटले काय झालं? अहो मी त्या 4 नंबरच्या रूममध्ये गेलो तर त्याच्यात अंधारच नाही. काय नाही तुम्हाला कळलं? मला सांगा, हा कंदील घेऊन गेल्यानंतर अंधार सापडेल का?
तुकाराम सांगतात, दीप घेऊन धुंडीती अंधार, म्हणजे दीप घेऊन त्या ठिकाणी दिवा घेऊन अंधार शोधायला गेला. नाटाचा एक प्रकार अभंग आहे. रवीच्या नावे निशीचा नाश, उदय होता प्रकाश, उदय आता कैसा आम्हा गोच, साच मानो येथे, साच मानो थोडं स्वर्ग चालू दे. म्हणजे दिवा घेऊन अंधारा गेला. सांगा, रवीच्या नावे निशीचा नाश. रवी म्हणजे काय? सूर्य. सूर्याचा उदय झाल्यानंतर अंधार आपोआप नाहीसा होतो ना. म्हणजे दिवा घेऊन गेला ते अंधार राहणारच नाही. म्हणजे याचा ह्योच काय, याचा बापही दोघंही गेले कंदील घेऊन, तर अंधार सापडणार नाही. म्हणजे हा काय आहे? विरोध आहेत. अंधार आणि उजड एका ठिकाणी राहू शकत. एक निघे पूर्वेकडे, एक पश्चिमेकडे, असा त्यांचा विरोध आहे. आहे का नाही? दुसरा काय? विरोधाभास. विरोधाभास म्हणजे माहिती काय? हां, म्हणजे हे इकडं गेले, इकडं म्हणजे कुठं काय मंडप, हे तिकडं गेले, हा विरोधाभास आहे. संध्याकाळी एकाच ठिकाणी जेवायला येते. कुठं? एकाच ठिकाणी जेवायला. आता हे बोटं किती आहे? 5. आता हे सारखे आहे का? एक पुढं एक मागं एक, आहे का? हे 5 बोटं सारखे नाही, पण जेवायच्या टायमाला म्हणजे आपल्याला त्यांचा दिसतो विरोध, पण तो विरोध नसून काय? विरोधाभास आहे. आहे का नाही? म्हणजे ज्याच्यामध्ये समन्वय शक्य आहे त्याला काय म्हणायचं? विरोधाभास. तुकाराम महाराज या ठिकाणी जे सांगतात की संगती, मला संग वाईट आहे, पण या ठिकाणी ज्या संगतीचं वर्णन केलं महाराज म्हणतात की यामध्ये समन्वय आहे. महाराज मागणी करतात, ऐशी याचा संग देई नारायणा, ऐशी याचा संग देई नारायणा, ऐशी याचा संग देई नारायणा, ऐशी याचा संग देई नारायणा. ओलावा वचन जयाचिया, ओलावा वचन जयाचिया, ओलावा वचन जयाचिया, ओलावा वचन जयाचिया, ऐशियाचा संग देई नारायणा, ऐशियाचा संग देई नारायणा, संत संगती दे चरण सेवा, संगती दे चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा, जेणे हा तुझा विसरण पडावा, आची भाव माझी आदिवा, आची भाव माझी आदिवा, देवा मनोरथ ऐशियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची, ज्याच्या वचनामध्ये साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कलोळ अमृताचे, आली मुखा वाटे अमृत वचने. आपल्या सर्वांचे सद्गुरू नारायणजी महाराज गेल्यानंतर कधी गेले, कधी नाराज होते, दर्शन घेतलं, आनंद, अगदी आनंद.
महाराजांचं चेहऱ्यावर कधी म्हणजे नाराजी त्या ठिकाणी महाराज प्रसन्न होते सदैव. आणि म्हणून अशाची संगती मला पाहिजे की ज्यांच्या रात्रंदिवस अंतःकरणामध्ये केवळ चित्तामध्ये त्यांच्या जर असेल तर केवळ तो कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचरिता विशद उदंड गाथी. या ठिकाणी ज्यांच्या हृदयामध्ये देवाचं वास्तव्य आहे, आज ज्यांच्या चित्तामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव आहेत, महाराज म्हणतात त्यांची संगती मला घडावी. अभंगाचं पहिलं देव वसे जेते देव वसे शेवटची म्हणून पाहिजे. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. ज्यांच्या चित्तामध्ये देव आहेत त्यांची संगती मला घडावी. आता संगती 3 प्रकारची आहे. किती? सत्संगती, दुसंगती आणि एक विसंगती आहे. श्रीमद भागवतामध्ये एकनाथ महाराज वर्णन करतात की भगवान परमात्म्याला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर एकमेव मार्ग काय आहे? सत्संगती वेगळे जाण पावावया माझे स्थान अनेक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मात् अति प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. म्हणजे संगती तीही सत्संगती ही भगवान परमात्म्याकडे जाण्याकरता कारण आहे. दुसरी आहेत विसंगती आणि एक आहेत कुसंगती. महाराज सांगतात कुसंगती अजिबात खळाची संगती उपयोगाची नाही आपणा अपाय हरी संगे. नाथ महाराज सांगतात की खळाची संगती उपयोगाची नाही. सापाला दूध पाजलं, किती दूध पाजलं, पण तो आशीर्वाद देईल का? तो का म्हणे सर्प विंचू नारायण दुरोनी चरण, त्याला किती दूध पाजलं सर्पा दूध पान करू नये. नाथ महाराज सांगतात म्हणजे खळाची संगती कुसंगती दुसंग सर्व दैव त्याच्या. म्हणजे तो नकळ जरी घडला तरी सुद्धा तो आपलं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही. बघा, एक मनुष्य श्रीमंत मनुष्यग्रस्त असणारा, वय झालं, त्याने विचार केला आता हे सगळं मुलाकडे देऊन टाकायचं. आता आपलं वय झालं, दशरथाचा एक केस पांढरा झाला, त्याने सांगितलं हे रामाला राज्य देऊन टाकायचं. त्याने विचार केला हे सगळं मुलाच्या स्वाधीन करायचं. त्याला बोललो अरे म्हटले हो हे सगळं आजपासून तुझ्या ताब्यामध्ये, शेती असेल, दुकान असेल, सावकारकी असेल, हे सगळं आजपासून तू पाहायचं म्हटले. त्याने सांगितलं काय अडचण नाही. म्हाताऱ्याने सगळं मुलाकडे देऊन टाकलं, 50 नंतर दिलंच पाहिजे. आणि म्हातारा निवांत झाला. 8 दिवस पाहिले त्याच्याकडे ते कसा व्यवहार, कसं सांभाळतो कसं नाही. पण म्हाताऱ्याच्या लक्षात आलं की 8 दिवसामध्ये हा बऱ्याच वाईट लोकांच्या संगतीमध्ये गेले. कोणाच्या? दुष्ट लोकांच्या संगतीमध्ये गेला. त्याला बोलवलं, म्हटलं का रे व्यवहार सगळा व्यवस्थित चालू आहे का? म्हणजे हो दादा सगळं व्यवहार व्यवस्थित चालू आहे. म्हटले दुकान सगळं व्यवस्थित? म्हटलं व्यवस्थित चालू आहे.
अरे पण माझ्या कानावर असं आलं की तू काही दुष्ट लोकांच्या संगतीमध्ये आहे, वाईट विचारांच्या लोकांच्या संगतीमध्ये आहे. त्याने सांगितलं व्यवहार आहेत, व्यवहारामध्ये फायद्या करता करावं लागतं कधी कधी, तेवढ्यापुरतं करतो मी आणि लगेच मी निघून जातो म्हणजे त्यांच्यापासून. त्याने सांगितलं अरे बाबा तेवढ्यापुरतं नाही, लगेच करू नको. काय सांगितलं लगेच संगती त्यांची करू. पण त्याला काय पटलं नाही, तो म्हणले मला काय पटत नाही. शेवटी बापाने त्याला सांगितलं, म्हणले 2-4 दिवसामध्ये तुला मी सांगतो म्हटले. एक दिवस हा सकाळी सकाळी त्याने पांढरे वस्त्र परिधान केले होते, एकदम स्वच्छ, जसे नानांनी सांगितलं सकाळी पांढरे कपडे घालून या. स्वच्छ पांढरे कपडे घालून त्याने दुकानात आपल्या ऑफिसला जायला निघाला. तो आता निघाल्यानंतर बापाने आवाज दिला, अरे म्हणले इकडे थोडंसं. म्हटलं काय, माझं एक काम करशील का. म्हणजे आता एवढं सगळं करतो तुमचं एक काम करणार नाही का. आता तुम्ही काय विचारता, एक काम करशील का. नाही म्हटलं करशील का. म्हटलं सांगा ना काय काम आहे. हातामध्ये त्यांनी ते असणारे कोळसे आणले, कोळसे ओंजळभर कोळसे होते आणि ते त्याच्या हातामध्ये दिले. कशा दिले, हातात दिले. आणि त्या सांगितलं आता संध्याकाळी येईपर्यंत हे कोळसे सांभाळून आणायचे. काय करायचं, कोळसे सांभाळून आणायचे. आता याने म्हटलं एवढं काय अवघड आहे की निघाला. ते कोळसे घेतले, बाहेर गेल्यानंतर थोडासा लांब अंतर गेल्यानंतर त्याने कोळसे एका कागदामध्ये टाकले. कशात, कागदात. आणि तो कागद खिशात घातला. आता ते कोळसे कागदात टाकले आणि तो कागद खिशात घातला, हात झटकले आणि गेला ऑफिसला निघून. संध्याकाळी आला. आल्यानंतर वडिलांनी विचारलं का रे बाबा आलास, मी जे काम सांगितलं ते केलं का. म्हटलं हो केलं ना. म्हटलं कुठं आहे. त्याने ते कोळसे काढले कागदातले आणि दिले समोर बापाकडे. म्हटलं हे पहा जशीच्या तसे कोळसे म्हणे तुमचे. म्हटले अगदी व्यवस्थित, कपड्याला काही. दिवसभर तू फिरला म्हटले. त्यावेळेला त्याने पाहिलं, ज्यावेळेला हात झटकले त्यावेळेस अंगावरती काय पडलं होतं, ते काळा कोळशाचा काळा दाग अंगावर पडला होता. त्याला सांगितलं की तू दिवसभर एवढे दक्षतेने ते कोळसे सांभाळले तरी तुझा कपडा काळा झाला. तसं दुसऱ्याच्या संगतीमध्ये तू कसाही किती वेळ गेला तरी त्याचा गुण तुझ्यात आल्याशिवाय राहणार. विठाल म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात दुसंग सर्व थैव त्याज्य हा. कारण या ठिकाणी आमच्या पतनाला उद्धाराला कारण संगती आहेत. महाराज म्हणतात पतन उद्धार संघाचा महिमा. आमचा पतनही संगतीने होतं आणि आमचा उद्धारही संगतीने होतो. वाल्मिक ऋषी वाल्या कोळ्याने संगती केली नारदांची, त्याचा परिणाम काय झाला, वाल्मिक ऋषी झाला केले रामायण. अजामेळा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला आणि अजामेळाने ब्राह्मण कुळामध्ये येऊन प्रसंग वेश्यांचा पाहिला आणि संगती नरकाला जाण्याचा प्रसंग आला. कशामुळं, पतन उद्धार संघाचा महिमा. म्हणून दुसंग सर्व थैव त्याज्या, दुसऱ्या विसंगती. महाराज सांगता ही सुद्धा चांगली नाही. बघा एक मनुष्य परिस्थिती अतिशय गरीब होती, नाजूक होती आणि बाहेर राज्यात गेला कामाला. जसं बिहारी आपल्याकडे येतात ना, बिहारी MP, आता ते जरा यायचे थोडं अवघडच होणार आहे का नाही. गेला कामाला. तिथे गेल्यानंतर एका मोठ्या मालकाकडे, पैशावाल्या मालकाकडे कामाला राहिला, श्रीमंत माणसाकडे कामाला राहिला. काम इतकं निष्ठेने केलं त्याने, इतकं निष्ठेने केलं, मला काही पाहिजे का, काहीच नाही. विश्वास संपादन केला त्यांचा. आणि विश्वास संपादन केल्यानंतर एक दिवस त्याला वाटलं खूप चांगला मुलगा आहे, आता याच्यासारखा मुलगा जर असला तर आपले एकुलती एक मुलगी घरामध्ये, याच्यापेक्षा चांगला मुलगा कुठं भेटणार आहे. ही मुलगी आपण याला जर देऊन टाकली तर कल्याण होईल तिचं. एवढा स्वच्छ विचाराचा, स्वच्छ संस्काराचा मुलगा जर असेल तर काय अडचण आहे. म्हणून त्याने तिचं लग्न त्याच्याशी लावून दिलं. आता लग्न लावून दिल्यानंतर, लग्न झाल्यानंतर आता ते निघाले आपल्या मूळ गावी, मायदेशी निघाले. निघाल्यानंतर रस्त्याने जात असताना रेल्वेमध्ये बसला. प्रवास रेल्वेचा होता, तेव्हा काही गाड्या नव्हत्या, डायरेक्ट रेल्वेने बसला. आणि बसल्यानंतर ज्या वेळेला एक स्टेशन आलं त्यावेळेला समोर, त्यावेळेला त्याने बायकोला विचारलं हे कोणतं स्टेशन आहे. आता हा कोणती भाषा बोलत होता, माझा मराठाची बोलू कौतुके. हा मराठी त्याने विचारलं हे कोणतं स्टेशन आहे. आता ती होती कर्नाटकामधली. आता तिला याने विचारलं कोणतं स्टेशन, ही भाषा कळाली नाही. ती म्हटले हेनंद्री. म्हणजे तुम्ही काय म्हटले. याला वाटलं हे स्टेशन हेनंद्री आहे. त्याने लिहून घेतलं. येताना आपल्याला पुन्हा न्यायला जर आलो तर सगळं माहीत पाहिजे. लिहून घेतलं त्याने, हे पहिलं स्टेशन हेनंद्री. पुन्हा गेला, पुढे गेल्यानंतर दुसऱ्या स्टेशनला आला. म्हटलं हे कोणतं स्टेशन आहे.
त्याने सांगितलं, तिने त्याला पुन्हा प्रश्न केला, मला तुम्ही काय म्हणले ते कळालं नाही. माझे हे नंद्री. तिला वाटलं हे खुर्द आणि हे बुद्रुक असेल. त्याने दोन्ही लिहून घेतले, निघाला पुढं गेल्यानंतर पुन्हा एक स्टेशन लागलं. स्टेशन लागल्यानंतर याने पुन्हा विचारलं, काय म्हटलं हे कोणतं स्टेशन आहे. आता तिला याची भाषाच कळना. ती म्हटली, तुम्ही काय म्हणतात मला ते काही कळत नाही. याने अशी खाड दिशी कानामाग वाजवली, दिशा कानामाग वाजवल्यानंतर ती म्हणली, सुनकुंद्री, म्हणजे तुम्ही मला का मारलं. हा म्हटला, अगोदरच जरा मला बरोबर सांगितलं असतं तर कशाला मार खाल्ला असतं. तुकोबारा याचं वर्णन करतात. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर म्हणजे कानडीने केला मराठा भ्रतार, त्याचं याला कळणं, याचं तिला कळना. तिने पाचार्य इलबा म्हणून येरू म्हणे आन झाली आता. ती जरा म्हणली, जेव्हा त्याला थापाडो घेऊन वावरत निघायचं. म्हणजे एकाचे उत्तर एका नाही, ही विसंगती आहे. आणि विसंगतीचे प्रकार आपल्याला बरेच बघता येईल बघा. रावण आणि कुंभकर्ण आणि बिभीषण यांच्यामध्ये विसंगती आहे का नाही. रावण कुंभकर्ण हे राक्षसी वृत्तीचे आहेत. बिभीषण हा धार्मिक आहेत. कहे बिभीषण सूत हनुमंता, रामकृपा बिन मिले नाही संता. म्हणजे रामप्रभूला मानणार आहेत. प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू हे सुद्धा काय आहेत, विसंगती आहेत. म्हणजे मुलगा भजन करतो आणि बाप सांगतो भजन करू नको, नाम घेऊन येते देवाची. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. कैकेयी आणि भरत हे सुद्धा काय आहेत, विसंगती आहेत. म्हणजे भरत एक राज्याचा त्याग करून भावासाठी कोण बसलाय, जंगलात जाऊन बसलेले आहेत. ही विसंगती आहेत. आणि म्हणून महाराज सांगतात की या ठिकाणी आपला जर उद्धार करून घ्यायचा असेल, आपलं जर कल्याण व्हावं असं वाटत असेल, तर या ठिकाणी सत्संगती वेगळी जाण. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात. आपण ज्याची संगती करू तसं त्या ठिकाणी. कधी कधी असं होतं, चांगल्या गोष्टीचा वाईटावर लवकर परिणाम नाही होत. चांगल्या गोष्टीचा वाईटावर लवकर परिणाम नाही होत, पण वाईट गोष्टीचा चांगल्यावर लवकर परिणाम होतो, आहे की नाही. आता चांगला गावरान तूप घ्या तुम्ही, किती 1 किलो घ्या, 2 किलो घ्या, 1 किलोभर गावरान तूप घेतलं आणि त्या गावरान तुपामध्ये 1 चमचाभर राखेल टाकलं. तुपाचा वास राखेला लागन का राखेलचा वास तुपाला लागन? राखेलचा वास. म्हणजे वाईटाची परिणाम लवकर होतो संगतीचा. म्हणून संगती फार महत्वाची आहे. संतांच्या संगतीमध्ये जाऊ. संतन के संग लाग रे तेरी भक्ती भले, हो संतन के संग लाग रे तेरी भक्ती भले, संतन के संग लाग रे तेरी भक्ती भले, संतन के संग लाग रे तेरी भक्ती भले, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने, अच्छी बनेगी तेरी समझ सजेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने, ओ संग के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संग के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संग के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, हरे संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ध्रुवाला भगवान परमात्मा तो वना आला, याची लागी जे बैसापती याच्या संगी, तो चंद्रा सूर्यादिका परिस जगीस लागीव केला. कशा करता वनात गेला, साधूच्या संगतीमध्ये गेला, त्याची कल्याण झालं महाराज. ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई, प्रल्हादाचंही कल्याण झालं. संतांच्या संगतीमध्ये संसर्गजा दोष गुणा भवंती.
म्हणजे हा सगळा गुण कशाचा आहे? संगतीचा आहे. संसार ज्याच्या सहवासामध्ये आपण जातो, संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वान याती. त्यांच्या द्वारामध्ये श्वान जरी असला तरी त्याचं कल्याणच आहे. नारायणगिरीजी महाराज गाडीतून आले, रात्री 12 वाजता यायचे, कधी कधी 12 वाजता 10 वाजता यायचे. खूप महाराजांचं प्रेम, खूप महाराजांचं सहवास, म्हणजे खूप आनंद त्यावेळेला होता. महाराज कधी येतील त्यावेळेस रामायण चालू होतं पहिलं, रामायण टी व्हीवर, म्हणजे ते कॅसेट होत्या. आणि महाराज आल्यानंतर आम्ही जवळजवळ 1 महिना ते रामायण पाहिलं, डबल ते एक रामायण पाहिलं. महाराज आल्यानंतर तिथून पुढं 2 तास रामायण चालायचं. किती? 2 तास. महाराज एक कॅसेट संपली, मग महाराज विचारायचे पोरावर टाकायचे, दुसरी काय करायचं? कारण ती कथा होती ती असं वाटायचं पाहतच राहावं. देव कोणाच्या चित्तामध्ये राहतो? ज्याच्या चित्तामध्ये परमात्मा आहे, ज्याला भगवान परमात्म्याची कथा असेल, भगवान परमात्म्याचं कीर्तन असेल, भगवान परमात्म्याचे गुणानुवाद असेल, असं वाटतं हे पुन्हा पुन्हा ऐकावत राहावं वाटतं. त्याच्या हृदयामध्ये मी राहतो, भगवान परमात्मा सांगतात. नारायणगिरीजी महाराजांचं त्यावेळेला गाडी आल्यानंतर ते कुत्रं होतं तिथे, कुत्रं गाडी आल्याबरोबर गाडी जवळ उभं राहायचं. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तो कसा कोणी असला, फक्त तिथं पडून राहायचं. पडोनी राहीन ते ठाई भोगाची संताची पायी. एक राजा शिकारीला निघाला, आपल्या फेरफटका मारायला निघाला. आणि निघाल्यानंतर मध्ये एक असं वस्ती लागली. आणि त्या वस्तीमध्ये लागल्यानंतर राजाला पाहिल्यानंतर तिथे एक पोपट होता. तो पोपट मोठ्याने बोलायला लागला, या पकडा याला, मारा याला, याच्याकडे जे पैसे आहेत ते काढून घ्या. राजा म्हटले काय पोपट आहे? म्हटले याला काय शिकवण आहे? म्हटले याला मला म्हणतो मारा, पकडा याला, जोडा. नोकरांना सांगितलं याला घ्या रे, म्हटले पिंजऱ्यात टाका, याला शिक्षा करा. घेतलं, त्याला पिंजऱ्यामध्ये टाकलं. त्याला पिंजऱ्यामध्ये टाकल्यानंतर पुढं निघाल्यानंतर पुढं एक आश्रम लागला साधूचा. आणि त्या साधूच्या आश्रमामध्ये जो पोपट होता तो म्हणायला लागला, या सुस्वागतम सुस्वागतम. महाराज आपलं स्वागत आहे, आपल्या या आश्रमामध्ये आपलं स्वागत आहे, या. राजाला इतकं प्रसन्नता झाली, इतका आनंद वाटला. काय म्हटले बघा, तो मागचा पोपट शिव्या देतो आणि हा पोपट आपलं स्वागत करतो. काय म्हटले, किती फरक आहे, किती या पोपटावर किती संस्कार आहे. पण पोपटाला काय माहिती आहे, फक्त शिकविले तैसे पडो जाणे पुंसा. त्याला दुसरं काहीच माहीत नाही, त्याला शिकवलेलं राहतं. आपण पोपटा नळीवर बसलं का त्या नळीला सोडून द्यायचं. पण त्याला काय वाटतं माहिती आहे का, शिवक नळी के बैसला. त्याला वाटतं मला नळीवर बसला, तो म्हणे बांधला मी पुढा, ऐशिया भावनेच्या पडे खोडा. त्याला वाटतं मी बांधलेला आहे, मी जरा सुटलो तर पडेल. मग मोकळ्या पायाचा चवडा गोविया धिके. मग तो आणखीन पाय घट्ट धरतो. त्या पोपटाले राजाने सांगितलं याला बक्षीस द्या, आणि त्याला म्हटले त्याला शिक्षा करा, मृत्यू शिक्षा करा. पण तो पोपट बोलायला लागला, राजेसाहेब तो तुम्हाला शिवाय देतो तो त्याचा दोष नाही, आणि मी तुमचं गुणगान करतो, हे माझे गुण नाही, हा संगतीचा परिणाम आहे. गवाशनानांच शृणोती वाक्यम अहम हि राजन विदुषा वंशासी न तस्य दोषो नच मद गुणो वा. संसर्गजा दोष गुणा भवती, हा संगतीचा परिणाम आहे. मग या ठिकाणी देव वसे चित्ते, देव वसे चित्ते, देव वसे चित्ते, देव वसे देव कोणाच्या चित्तामध्ये राहतो, तर ज्याच्या त्याची मला, म्हणजे जो देव ज्याच्या चित्तात राहतो त्याची संगती मला घडावी. मग देव कोणाच्या चित्तात राहतो, तर या वेळेला रामप्रभूंनी प्रश्न केला. रामायणामध्ये उदाहरण आहे. तर ज्यावेळेला वनवासामध्ये निघाले, राम लक्ष्मणजी सीतामाई बरोबर आहेत, विश्वामित्र भेटले आणि रामप्रभूंनी विचारलं, महाराज मी कुठं राहू? म्हटले मला 14 वर्ष जंगलात राहायचं, मी कुठं राहू, कुठं राहू मी? त्यावेळेला विश्वामित्राने सांगितलं, देवा तू कुठं नाही ते सांग. रामायण सांगितलं, आत्मस्वरूपावर जाऊ नका, मला राम अवतार आहे, मनुष्य अवतार आहे, कुठं राहू? त्यावेळेला विश्वामित्र सांगतात, रामा
जिनके श्रवण समुद्र समाना, ज्यांचं श्रवण हे समुद्रासारखं आहे. कसं आहे म्हणजे कथा सोबत ज्याच्या कथा त्याला ऐकाव्याच वाटतात. मी आता सांगितलं म्हणजे किती ऐकलं तर त्याला असं वाटतं तुका म्हणे भूक तुझे पावया मुख, म्हणजे त्याला वीट येत नाही. वीट नाही पांडुरंगी वाढे अंगी अर्थ ते. नाहीतर मग काही काही म्हणतात चला ना कीर्तनाला, ते म्हणतात मस्त कीर्तन ऐकले हो, मस्त प्रवचन ऐकले. समजायचं याच्यापेक्षा वेगळं पतन नाही. पुन्हा 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 साधू संत आपल्याला का सांगतात, एकच वाक्य आपल्याला पुन्हा पुन्हा का सांगतात, तर कोणतीही गोष्ट पुन्हा वारंवार सांगितल्यानंतर ती आपल्या अंतःकरणामध्ये ठसत असते. पूर्वी शाळेमध्ये गुरुजी ऐक नाही पोराला शिकवायचे, काय रुद्र गुरुजी म्हणायचे क संदीप कशाचा, कपाचा. ख हा खटाऱ्याचा. ग झाला गवताचा. आता म्हणजे पूर्वी गणपतीचा होता तो, आता गांजाचा नाही झाला. बरं विठाला विठाला म्हणजे एकच वाक्य गुरुजी पुन्हा पुन्हा अर्भकाची साठी पण ते हाती धरली. त्यांना गरज नाही पुन्हा पुन्हा तेच वाक्य पुन्हा पुन्हा का सांगतायचं, ती एकदा फिट बसलं की ते पुन्हा आयुष्यभर त्याला ते पुरतं, त्याची शिदोरी त्याला पुरते. विद्यारण्य स्वामींनी एक उपदेश केलाय. अभ्यास म्हणजे काय, अभ्यास कशाला म्हणायचं, अभ्यास म्हणजे एकच गोष्ट वारंवार. आम्ही बेटामध्ये होतो त्यावेळेला पाठांतर करायचो बरं का. म्हणजे पाठांतर करत असताना किती वेग पाठाचा, अर्जुन महाराजात काळ कीर्तन झाले त्यांचं आम्ही बरोबर म्हणजे पाठांतर करायचो. तर त्याच्यामध्ये 26 चरणाच्या मदालाच आहेत. म्हणजे अभिमन्ना म्हणजे असं नको अभिमान सांगू राहिलो, पण ते आम्ही एका दिवसात पाठ केल्या. पण पाठ केल्यानंतर काय व्हायचं माहिती का, ती मालिका बंकट स्वामीची मालिका पाठ केली, ती निवडक अभंगापर्यंत गेली की ती पुन्हा सपाट व्हायची. मागं काय व्हायची, सपाट व्हायची. मग त्याच्याकरता काय पाहिजे, मग त्याला दर रविवारी आवर्तन द्यायचं. म्हणजे काय, आवृत्ती. मग ती आवृत्ती दिल्यानंतर ते परफेक्ट असं बसलं की आता झोपीनं उठलं कोणतं प्रमाणे विचारलं तरी त्याची काय अडचण. म्हणजे पुन्हा पुन्हा आगा अभ्यास योगू म्हणीचे तो हा यकूच आणीजे, आणि येणे काही न निपजे आयसे नाही, यांना अवघड काहीच नाही. म्हणून या अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या लागे माझ्या ठाई अभ्यास वेळा. अर्जुनाला भगवान सांगतात की अभ्यास पूर्वीच्या काळामध्ये एक उदाहरण सांगायचे म्हणजे ते जुनं दृष्टांत आहे, आता नाही कोणी सांगत एवढं. एक जण होता म्हटले म्हैस व्याली, आणि व्याल्यानंतर काटे महाराज ते पिल्लू जे होतं ना लहानचं, त्या माणसाने ते पिल्लू उचलायचं. आता तर बिबट्याचं भीती होती म्हणून, आता म्हशीला कशाची बिबट्याची भीती, पण बिबट्याचं म्हणजे ते पिल्लू उचलायचं आणि घरात नेऊन ठेवायचं. आता असं करता 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 ते पिल्लू मोठं झालं. आता ते लहान होतं जमलं, पण ते मोठं झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी त्याला ते जमत होतं. त्याला का जमत होतं, ती सवय होती. हळूहळू धाळे डाळे त्याला ती सवय होती, म्हणून त्याला ते शक्य होत होतं. याला म्हणतात अभ्यास. अभ्यास जर असेल तर विष की आहारी पडे, अभ्यास जर असेल तर विष पचवता येतं. एक बचनाग नावाचा विषय तुकाराम महाराजांचा अभंग आहे. साधोनी बचनाग खाती तोळा तोळा, म्हणजे प्रयत्न जर केला तर विष पचवतील, पण पचू विचू नका, तसं काही करू नका. म्हणजे अभ्यासाला काही अवघड नाही. आणि म्हणून या ठिकाणी अन्न पाण्याविनाही काही लोक राहतात, त्यांचा तो अभ्यास आहे. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा पुन्हा गुरुजी क ख ग सांगतात. पुन्हा पुन्हा साधू संत आम्हाला रामकृष्ण हरी महाराज सांगतात. गुरुजींनी मंत्र दिला रामकृष्ण हरी, तो म्हटला हा मंत्र तर मला माहीतच होता, मग काय सांगायचं हां. पण जरी माहीत होता तर महाराजांनी पेटात सांगितलं की पुन्हा पुन्हा का करायचं, ती साधूच्या मुखातून आल्यानंतर त्यालाच ती सामर्थ्य आहे. नाना वेळ संपली का नाही, म्हणजे मला ती सूचना येईल 9:30 लोक चालून दे म्हणून. आणि म्हणून अशांची संगती मला देव वसे चित्ती त्यांची कडावी संगती. महाराज म्हणतात हीच माझी आवड आहे. अभंगाचं दुसरे चरण. ऐसे आवडते माना ऐसे आवडते माना ऐसे आवडते माना ऐसे आवडते माना
देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना हो देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते ऐसे आवडते ऐशी आवडते मना देवा पुरवावी वासना. महाराज म्हणतात की माझ्या मनाची जी आवड आहे ती एकमेव हीच आवड आहे की संतांची संगती मला करावी. कारण परमार्थ हा मनाचा आहे. काय आहे? परमार्थ हा मनाचा आहे. आपण ज्ञानेश्वरी वाचायला बसलो, कीर्तन ऐकायला बसलो तर हे कसं ऐकलं पाहिजे ते ज्ञानोबा सांगतात. ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. म्हणजे हे विषय मन वाचातील तुझे स्वरूप. परमात्मा मनाचा पलीकडे आहे. म्हणून सुख आपल्याला पाहिजे असेल तर मनावर अवलंबून आहे. कशावर आहे? परिस्थितीवर नाही, मनस्थितीवर अवलंबून आहे. परिस्थिती कशी असू द्या पण मनस्थिती जर नसेल तर काही महत्व नाही. मनस्थिती आपली कशी आहे याला फार महत्व आहे. घर पेटलेलं होतं, घर जळत होतं आणि तिथं मनुष्य उभा होता आणि ते जळत असताना एक जण त्याला म्हणलं, अरे हे सकाळी हे जे घर आहे हे तुझ्या मुलाने विकत घेतलेलं आहे. म्हटले काय? विकत घेतलेलं आहे. आता अगोदर व्यवस्थित उभा होता पण आता रडायला लागला. घर जळायला लागलं. माझं घर म्हटलं रडायला लागला लगेच. पुन्हा थोडा वेळ गेल्यानंतर त्याने सांगितलं, अरे म्हटले माझी चूक झाली माझ्या लक्षात नाही, ते दुसऱ्याने घेतलं, तुझ्या मुलांनी घेतलं म्हटले. पुन्हा हसायला लागला. दुःख कशामुळे झालं? हे माझं घर आहे म्हणून दुःख झालं. कशामुळं? माझं घर आहे. अजून 10 मिनिटं आई वाटतं त्यांनी सूचना झाली. बरं 1-2 मिनटं फक्त. सकाळची वेळ होती आणि सकाळी 9 वाजता एक मनुष्य आजारी, म्हणजे त्याला काहीतरी झटका आला तर दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्यानंतर लगेच सिरियस झाला तो. आणि सिरियस झाल्यानंतर त्याला इंजेक्शन दिलं. 10 वाजले पण त्याच्यावर त्याचा काही असर झाला नाही. 10:30ला तो शेवटी गेला. गेल्यानंतर लगेच त्या लोकांना कळलं, घरच्यांना कळलं, सगळे लोक आले, बाहेर रडायला लागले. सगळे रडतायत, शोक करतायत. आणि रडत असताना त्या ठिकाणी त्या पेशंटजवळ एक काय बसली होती? सिस्टर बसली होती. आणि ते सिस्टर बसेल असताना ज्यावेळेला ते पेशंट गेलं त्यावेळेला तिचा चहा आला होता. चहा काय आलं तर? चहा. आता चहा आल्यानंतर त्यांना ते लिहावं लागतं पेशंटची हिस्ट्री संपूर्ण, काय कसं झालं, काय झालं. ती चहा आल्यानंतर ती लिहायला लागली आणि तिने लिहायला सुरुवात केली. कप हातामध्ये होता. पहिला घोट घेतला आणि लिहायला सुरुवात. 9 वाजता पेशंट येत आलं. दुसरा कप घेतला. 9:30ला त्याला इंजेक्शन दिलं. पुन्हा एक घोट घेतला. 10 वाजता त्याचा BP कमी व्हायला पाहिजे होता पण तो झाला नाही. आणि 10:30 वाजता त्यांना अटॅक आला. पेशंट गेलं. आता कुठं बसलेली ती? पेशंटच्या जवळ. काय करते? चहा पिते. म्हणजे तिला त्याचा काही परिणाम, त्याचं काही दुःख. बाहेर लोक रडतात. कशामुळं? एकाने आसक्ती टाकली आणि दुसऱ्याने काय केलं? आसक्ती त्याच्याबद्दल धरल्यामुळे त्याला ते दुःख झालं. म्हणजे हा मनस्थितीचा भाग आहे. कशाचा? मनस्थितीचा. म्हणून माझ्या आयुष्य आवडते मना देवा पुरवावी वासना. आता वासना तशी पाहायला गेलं तर वाईट आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, त्याची झाले अंगे. पण माझी जी वासना ती कशी आहे? तू का म्हणे अवघी आवरली वासना आता नारायणा दुसऱ्यापासून. दुसरी कोणतीच वासना, फक्त परमात्मा
मला प्राप्त व्हावं हीच माझी एकमेव वासना आहे. आयुष्य आवडते मना. आणि महाराज म्हणतात की एकदा संतांची संगती मला मिळाली की त्यांच्यामध्ये पुन्हा ताटातूट होऊ नये. अभंगाचं 3रं चरण. हरी